मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार. इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे, तर याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? अजितदादा म्हणले की ती शक्ती नाही. अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही. त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली. आता त्यांना का वाटतं असं माहित नाही. मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो. माझ्याशी फोनवरही बोलतात, मला येऊनही भेटतात. त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही. काय झाली बैठकीमध्ये पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात काही चर्चा झाली का? काय स्पष्ट असणार अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं रेस्टोरेशन झालेलं आहे. जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलं. त्यातलं आषाढी काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल. याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे. त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला अक्वायर कराव्या लागतील, पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं. ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं. घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं. मी असं म्हणेन की आतापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत. त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे. मी त्यांना गो अहेड दिलेला आहे. मी त्यांना सांगितलंय की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा. त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे, त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ऍक्विजिशनचं काम जे आहे ते सुरू करू. त्यामुळे कुठेही लपवालपवी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं. आम्हाला पुढच्या 3 महिन्यात आम्हाला ऍक्विजिशनचं काम सुरू करायचं. फंडिंग होत आहे, फतवे काढले जात आहेत कामराला की तुम्ही बदनामी करा, अशा पद्धतीचा आरोप संजय निरुपमांनी केलेला आहे. सत्ताधारी नेते आहेत. असं आहे की हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत. पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन. आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर आहे त्याच्याबद्दल मागणी छत्रपती संभाजीराजांनी केली. सरकारची भूमिका स्पष्ट करावी. 10 वर्ष शिक्षा. पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल. कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार. इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे, तर याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच 2 समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात. इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा. असं काही नाही. सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे ह्या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे.
बसून मार्ग काढला पाहिजे. लाडकी लाडकीची बदनामी होते त्याच्यावरती 10 वर्षाची शिक्षा व्हावी तर बोललो मी. अशी लाडकी बहिणीला 2100 रुपये द्यायचं ठरलं होतं त्याच्यावर बोललो मी, त्याच्यावर रोज बोलणार. छत्रपती संभाजीराजांनी त्यांची वेळ मागितली या संदर्भात, मात्र वेळ मिळत नाही असं ते म्हटले त्याच्या एका मुलाखतीमध्ये. त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली, आता त्यांना का वाटतं असं माहित नाही. मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो, माझ्याशी फोनवरही बोलतात, मला येऊनही भेटतात, त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही. नमामि चंद्रभागेचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही, त्याला वेळ लागणार आहे. कारण एक एक नगरपालिका, एक एक ग्रामपंचायत, एक एक नाला, सगळं जाणारं घाण पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे. पण काम आपण सुरू केलं. अजितदादा म्हणले की ती शक्य नाही. अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही. चला, हे सरकार आहे मला.